नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी डोंबिवलीमधून आहे। डोंबिवली MIDCच्या फेज 2 मध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागलेली आहे। महिनाभरात डोंबिवली MIDC मध्ये आगीची ही दुसरी घटना आपण बघतोय। फेज 2 मध्ये MIDC मध्ये एका कंपनीमध्ये ही आग लागल्याची माहिती आहे। हे दृश्य आपण बघतोय। धुराचे लोट सध्या उठतायत, मोठ्या प्रमाणावर आग भडकते आणि त्यामुळे जागेवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न देखील सुरू झालेत। संतोष सुनील जाधव माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, आपण बघतोय दुसरी घटना आहे त्या संपूर्ण महिनाभरातली डोंबिवलीच्या आगी संदर्भातली। अगदी बरोबर आहे सुमित। आपण पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी अमुदान कंपनीमध्ये आग लागली होती आणि यामध्ये 13 जणांचा मृत्यू तर 60 पेक्षा अधिक लोक जखमी होती। काही लोकांची अजूनही ओळख पटलेली नाहीये। ही गोष्ट खंडित झाली नाही अजूनपर्यंत। या गोष्टीची चर्चा सगळीकडे असतानाच पुन्हा एकदा MIDCच्या फेज 2 मध्ये BNS बँकच्या बाजूला असलेल्या एका कंपनीमध्ये आग लागलेली आहे। नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्यापही कळू शकलं नाही। मात्र आत्ताच ही आग लागल्यामुळे अग्निशामक दलाच्या कल्याण अग्निशामक दल, उल्हासनगर व त्याचबरोबर अंबरनाथ अग्निशामक या तिन्ही ठिकाणच्या ज्या अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या घटनास्थळी पोहोचत आहेत। मात्र ही आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट पूर्ण डोंबिवली शहरामध्ये दिसून येत आहेत। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे धुराचे लोट जे आहेत ते दिसून येत आहेत आणि याच आगीमध्ये अजूनही कंपनीमध्ये काही लोक अडकल्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात आहे। सध्या अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी पोहोचत आहे आणि नेमकी ही आग कशी लागली व काय नेमका प्रकार आहे हे थोड्याच वेळानंतर स्पष्ट होणार आहे सुमित। नक्कीच सर, आपण हे दृश्य बघतोय। सध्या डोंबिवलीमध्ये फेज 2 मध्ये एका कंपनीमध्ये ही भीषण अशी आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। कल्याण डोंबिवली अग्निशमन दल त्याचबरोबर अंबरनाथ आणि उल्हासनगर अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले। डोंबिवली MIDCच्या फेज 2 मध्ये एका कंपनीमध्ये ही भीषण अशी आग लागलेली आहे। संपूर्ण डोंबिवली शहरामध्ये या आगीची ही दृश्य आपण बघतोय। धुराचे लोट संपूर्ण शहरामध्ये दिसतात। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत।